हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2025 मध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या ब्रांचेससाठी ज्युनियर इंजिनियर या पदासाठी वॅकन्सीज आहेत आणि या तीनही सिलेबस मध्ये एक कॉमन पॉइंट जो येतो तीनही पदांसाठी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, एक कॉमन पॉइंट जो येतो तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. तर या कायद्याची एक वेगळी बॅचच आपण लॉन्च केलेली आहे आणि आज आपण या कायद्यामध्ये आपण आतापर्यंत जे सेशन्स घेतलेले आहेत त्या सेशन्सच्या आधारावरती एक MCQ सेशन आपण इथे प्लॅन केलेलं आहे. दिस इज पार्ट 1 ऑफ दॅट सिरीज आणि पुढच्या अकॉर्डिंगली आपण आपल्या बॅच मध्ये पण या प्रकारचे MCQ सेशन्स घेत राहू. तर नेमका कशा पद्धतीने प्रश्न येतात हे खूप जास्त महत्त्वाचं राहणार आहे, कारण कायदा म्हणल्यावरती खूप अवघड भाषेमध्ये तो दिलेला राहतो. एकतर आपण आपल्या बॅच मध्ये त्याला एकदम सोप्या पद्धतीमध्ये समजावून सांगत मग त्या पद्धतीने क्वेश्चन्स प्रिपेअर करतोय. बट तसं बघायला गेलं तर इट कॅन बी व्हेरी कॉम्प्लिकेटेड. त्यासाठी आपण ही बॅच पण लॉन्च केलेली आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच तिथे जॉईन करू शकता. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही बॅच आहे. त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र महानगरपालिका कायदा जो आहे तो पूर्ण आपण त्यामध्ये व्यवस्थितपणे कव्हर केलेला आहे. आता याची फीज वगैरे दाखवलेली, इथे नंबर पण दिलेले आहेत. तुम्ही कॉल करून तिथून माहिती घेऊ शकता किंवा ऍप डाउनलोड करा, तिथे तर सरळ तुम्ही बॅच लगेच जॉईन करू शकता. ठीक आहे. तर आता आपल्याला या जे काही आपले आतापर्यंत जे सेशन्स होते, सुरुवातीच्या काही सेशन्स मधले जे MCQs आहेत त्या कंटेंटच्या आधारावरती ते MCQs इथे आपण घेऊन आलेलो आहोत आणि एक एक करून आपण काय करू, हा MCQ सॉल्व्ह करू आणि तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करत चला. ठीक आहे. पहिला प्रश्न घ्या. व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲज पर सेक्शन 6? आता प्रत्येक प्रश्नामध्ये असं लिहिलेलं नाहीये किंवा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, कारण सगळे प्रश्न त्या कायद्यावरचे आहेत. त्यामुळे सेपरेटली प्रत्येक प्रश्नामध्ये ते ऍड नाही केलेलं आहे. समजून घ्यायचं की सेक्शन 6 म्हटलं तर कोणता तर या कायद्यामधला सेक्शन 6 आहे. ठीक आहे. काय प्रश्न आहे? व्हॉट इज द ड्युरेशन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲज पर सेक्शन 6? ऑप्शन ए आहे 3 इयर्स, ऑप्शन बी आहे 4 इयर्स, ऑप्शन सी आहे 5 इयर्स आणि ऑप्शन डी आहे 6 इयर्स. काय राहतो ड्युरेशन किंवा कार्यकाळ काय आहे महानगरपालिकेचा? येस, द राईट आन्सर इज 5 इयर्स. 5 इयर्स म्हणजे जर लवकर डिझॉल्व नाही झाली महानगरपालिका तर ड्युरेशन किती राहते? 5 इयर्स राहते. ओके. यामध्ये अजून एक गोष्ट काय होती की जे नगरसेवक आहेत, काउन्सिलर, त्यांची टर्म जी आहे ते जेवढा महानगरपालिकेचा कार्यकाळ राहतो तेवढी काउन्सिलरची टर्म देखील राहते. ठीक आहे. सो उत्तर याचं काय? ऑप्शन सी 5 इयर्स. आता असा पण प्रश्न येऊ शकतो किंवा ड्युरेशन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन इज मेन्शन्ड अंडर विच सेक्शन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट? ड्युरेशन कोणत्या सेक्शन मध्ये दिलेलं आहे? तर सेक्शन 6 मध्ये ड्युरेशन बद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 2. हु प्रिपेअर्स म्युनिसिपल इलेक्शन रूल ॲज पर सेक्शन 7A ऑफ दिस ऍक्ट? म्युनिसिपल इलेक्शन रूल कोण तयार करते? ऑप्शन ए आहे स्टेट इलेक्शन कमिशनर, ऑप्शन बी आहे म्युनिसिपल कमिशनर म्हणजे महानगरपालिका आयुक्त, ऑप्शन सी आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि ऑप्शन डी आहे चीफ इलेक्टोरल ऑफिसर. सो कोण तयार करते म्युनिसिपल इलेक्शन रोल, जे मतदार यादी आपण जे म्हणतोय, सो कोण तयार करते? तर स्टेट इलेक्शन कमिशनर यांच्याकडे ती पॉवर राहते आणि यांच्याकडे ती जबाबदारी पण राहते. सो हे म्युनिसिपल इलेक्शन रोल बद्दलचं प्रोव्हिजन तुम्हाला सेक्शन 7A मध्ये बघायला मिळते. ओके. सो हा एक भाग झाला. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 3. What is minimum age? What is minimum age for a person to qualify as a councillor according to section 9? Minimum age काय आहे एका नगरसेवकासाठी? मिनिमम एज काय टू क्वालिफाय ॲज अ काउन्सिलर अकॉर्डिंग टू सेक्शन 9 ऑफ दिस ऍक्ट? सेक्शन 9 मध्ये काय सांगितलेलं आहे? 18 वर्ष पाहिजे मिनिमम, ऑप्शन बी आहे 21 वर्ष पाहिजे, ऑप्शन सी आहे 25 वर्ष पाहिजे आणि ऑप्शन डी आहे 30 वर्ष पाहिजे. मिनिमम किती वर्ष लागतंय? आता याच्यामध्ये काय क्वालिफिकेशन ऑफ काउन्सिलर असा एक सेक्शन त्यामध्ये येतो आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले 2 गोष्टी आहेत. पहिलं तर काय किंवा मिनिमम एज जे आहे म्हणजे ज्या तारखेला तुम्ही नॉमिनेशन फाईल करताय त्या तारखेला म्हणजे जे लास्ट डेट असणार आहे, लास्ट डेट ऑफ फायलिंग नॉमिनेशन, त्या तारखेला तुमचं वय 21 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय किंवा तुमचं नाव जे आहे ते म्युनिसिपल इलेक्शन रोल मध्ये असलं पाहिजे. हे 2 गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत कायद्यामध्ये. आणि मग इथे ते काय म्हणतात किंवा मिनिमम एज काय असायला पाहिजे? तर मिनिमम एज जे आहे ते 21 वर्ष असायला पाहिजे.
जर विधानसभा निवडणूक असेल तर आपण 25 वर्ष म्हणतोय, पण इकडे काय आहे किंवा 21 वर्ष कमीत कमी असले पाहिजेत हे तिथे सांगितलेलं आहे. सो ऑप्शन बी हे इथे राईट आन्सर असायला पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 4. हाऊ लॉंग इज द डिस्क्वालिफिकेशन पिरियड इफ अ काउन्सिलर is convicted for an offense involving moral turpitude? डिस्क्वालिफिकेशन पिरियड किती असेल? म्हणजे जर एखादी अनैतिक अशा प्रकारची गोष्ट त्या नगरसेवकाने केली असेल तर किती वर्षासाठी तो व्यक्ती डिस्क्वालिफाय होऊ शकतो, असा साधा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे 2 वर्षासाठी, ऑप्शन बी आहे 4 वर्षासाठी, ऑप्शन सी आहे 5 वर्षासाठी आणि ऑप्शन डी आहे 6 वर्षासाठी. सो डिस्क्वालिफिकेशन पिरियड किती आहे? तर तो व्यक्ती ज्या तारखेला तो कन्व्हिक्ट झालेला आहे, म्हणजे त्याच्यावरचा गुन्हा प्रूव्ह झालेला आहे, त्या तारखेपासून पुढे 6 वर्षासाठी तो व्यक्ती डिस्क्वालिफाय मानला जाणार आहे. त्यामुळे उत्तर काय पाहिजे? ऑप्शन डी 6 इयर्स. आणि अशा प्रकारचे ना बरेच आहेत, म्हणजे काही 2 वर्ष, काही 3 वर्ष, काही 6 वर्ष, अशा प्रकारचे वर्ष बऱ्याचशा ठिकाणी येतात कायद्यामध्ये. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न पण एक्सपेक्ट केले जाऊ शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 5. As per section 6A, the term of office of councillor is. सेक्शन 6A मध्ये टर्म सांगितलेली, म्हणजे नगरसेवकांचा कार्यकाळ कोणत्या सेक्शन मध्ये सांगितला असा पण प्रश्न एक बनवू शकतो. तो सेक्शन 6A मध्ये हे सांगितलेलं आहे. तर सेक्शन 6A मध्ये टर्म किती सांगितलेली? ऑप्शन ए आहे फिक्स्ड ॲट 3 इयर्स रिगार्डलेस ऑफ द कॉर्पोरेशन, म्हणजे महानगरपालिकेचा कार्यकाळ किती असो 3 वर्ष फिक्स टर्म राहणार. ऑप्शन बी आहे को टर्मिनस विथ द कॉर्पोरेशन्स ड्युरेशन. ऑप्शन सी आहे फिक्स्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, कार्यकाळ स्टेट गव्हर्नमेंट फिक्स करते. आणि ऑप्शन डी आहे डिसाइडेड बाय द मेयर, महापौर ठरवणार की किती कार्यकाळ पाहिजे. आता इथे जर आपण बघितलं तर जेवढा महानगरपालिकेचा कार्यकाळ तेवढा नगरसेवकांचा कार्यकाळ, हा सरळ सरळ फॉर्म्युला आहे. म्हणजे महानगरपालिका जर पूर्ण 5 वर्षासाठी असेल तर पूर्ण 5 वर्ष नगरसेवकांचा कार्यकाळ राहतो. पण जर महानगरपालिका 2 किंवा 3 वर्षामध्ये डिझॉल्व्ह झाली तर ते 2 किंवा 3 वर्ष तेवढाच कार्यकाळ राहणार आहे कोणाचा? तर नगरसेवकांचा. म्हणजे इथे ऑप्शन बी असायला पाहिजे उत्तर, को टर्मिनस विथ दी कॉर्पोरेशन्स ड्युरेशन, म्हणजे जेवढा कॉर्पोरेशनचं ड्युरेशन तेवढंच काउन्सिलरचं टर्म असणार. ठीक आहे, सो बी इथे राईट आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट मेथड ऑफ वोटिंग इज अलाउड ॲज पर सेक्शन 8A? सेक्शन 8A जो आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, किंवा मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं, तुम्हाला वोटिंग कोणत्या पद्धतीने घ्यायचं इलेक्शन जेव्हा होणार, तर मग वोटिंगची पद्धत काय असेल? ऑप्शन ए आहे प्रॉक्सी अँड मेल इन वोटिंग. ऑप्शन बी आहे ओनली फिजिकल बॅलट. ऑप्शन सी आहे बॅलट ऑर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आणि ऑप्शन डी आहे मोबाईल ऍप बेस्ड वोटिंग. म्हणजे इलेक्शन जेव्हा होणार वोटिंगची पद्धत काय असेल? आता वोटिंगची पद्धत जी आहे, एक तर ते म्हणतात किंवा बॅलट पेपरनी घ्या किंवा ईव्हीएमचा वापर करून घ्या. ठीक आहे, म्हणजे असं हेच घ्या किंवा तेच घ्या म्हणलेलं नाहीये, एक तर बॅलट पेपर वापरा किंवा ईव्हीएम वापरा. त्यामुळे उत्तर इथं ऑप्शन सी असायला पाहिजे, किंवा वोटिंग कोणत्या पद्धतीने घेतलं जाईल तर बॅलट पेपर किंवा ईव्हीएमने. त्याच सेक्शन मध्ये सेक्शन 8A जो आपण म्हणतोय त्याच सेक्शन मध्ये हे पण सांगितलेलं आहे किंवा प्रॉक्सी पद्धतीने वोटिंग होणार नाही, किंवा माझ्या मित्राचं वोट मी टाकून येतो असं होणार नाही, किंवा मला जर काम आहे माझ्याऐवजी माझा मित्र वोट टाकून येईल असं होणार नाही. त्यामुळे इथं प्रॉक्सी जे म्हणलेले ते स्पेसिफिकली इथं सांगितलेलं आहे सेक्शन 8A मध्ये, हे पण लिहिलेलं आहे त्यामध्ये, किंवा वोटिंगची पद्धत एक तर बॅलट पेपर किंवा ईव्हीएम राहील, पण त्यासोबतच प्रॉक्सी पद्धतीने वोट होणार नाही हे देखील त्या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असायला पाहिजे? ऑप्शन सी. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 7. As per section 10, what happens if a councillor fails to pay arrears to the corporation after special notice? म्हणजे जे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांनी एक नोटीस पाठवली, किंवा तुम्ही तुमचा काही ड्यू बाकी आहे, काही पैसे महानगरपालिकेला भरायचे तुमचे बाकी आहेत, एरियर आहेत, ते तुम्ही भरा अशी नोटीस पाठवलेली. पण त्यानंतर काय म्हणतायत, किंवा जर तो व्यक्ती नोटीस पाठवल्यानंतरही एरियर्स पे करत नाहीये तर काय होणार? व्हॉट हॅपन्स इफ अ काउन्सिलर फेल्स टू पे एरियर्स टू द कॉर्पोरेशन आफ्टर स्पेशल नोटीस? ऑप्शन ए आहे गेट्स 6 month एक्सटेन्शन, म्हणजे जर ते पैसे नाही भरले तर काउन्सिलरला 6 महिन्याचे एक्सटेन्शन मिळून जाईल.
किंवा 6 महिने अजून तुम्ही वेळ घ्या आणि पैसे भरा. दुसरा आहे डिस्क्वालिफाईड आफ्टर 3 मंथ. तिसरा आहे सब्जेक्टेड टू पोलीस इन्व्हेस्टिगेशन. आणि ऑप्शन डी आहे टेम्पररीली सस्पेंडेड. म्हणजे नगरसेवकांसोबत नेमकं काय होणार मग त्या केसमध्ये जर ॲरियर नाही भरले तर 3 महिन्याचा टाइम दिला जातो. म्हणजे नोटीस दिलेली आहे स्पेशल नोटीस, त्यानंतर 3 महिन्याचा टाइम दिला जातो आणि 3 महिन्यामध्ये नाही भरले तर मग डिस्क्वालिफाय केलं जाते. राईट. सो ऑप्शन बी जो आहे इथे बरोबर उत्तर असायला पाहिजे डिस्क्वालिफाईड आफ्टर 3 मंथ. लगेच करतात का डिस्क्वालिफाय? नाही, 3 महिन्याच्या नंतर डिस्क्वालिफाय केलं जाते. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 7 आन्सर याचं बी असायला पाहिजे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 8. ॲज पर सेक्शन 10 इफ अ पर्सन इज फाउंड गिल्टी ऑफ सबमिटिंग अ फेक कास्ट सर्टिफिकेट देन दे आर डिस्क्वालिफाईड फॉर. जर म्हणजे एखाद्या रिझर्व्ड सीट वरती निवडणूक लढवायची आहे पण डॉक्युमेंट नाही आहे म्हणून त्या व्यक्तीने काय केलं, फेक कास्ट सर्टिफिकेट किंवा फेक व्हॅलिडिटी तिथे सबमिट केली आणि मग त्या केसमध्ये काय होणार, तो व्यक्ती डिस्क्वालिफाय होणार. पहिले तर सेक्शन 10 मध्ये ते सांगितलेलं आहे की जर असं काही केलं तर तो व्यक्ती डिस्क्वालिफाय तर होणारच आहे. पण किती वर्षासाठी तो डिस्क्वालिफाय होणार, म्हणजे किती वर्ष तो नगरसेवक बनू शकणार नाही. ऑप्शन ए आहे 6 इयर्स, ऑप्शन बी आहे 5 इयर्स, ऑप्शन सी आहे 3 इयर्स आणि ऑप्शन डी आहे लाईफ टाइम. सो किती वर्षासाठी तो व्यक्ती डिस्क्वालिफाय होतो, तर जर असं तिथे प्रूव्ह झालं की त्या व्यक्तीने फेक सर्टिफिकेट लावलेले आहेत तर तो 6 वर्षासाठी तिथे डिस्क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे उत्तर याचं ऑप्शन ए असायला पाहिजे 6 इयर्स. ओके. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 9. ॲज पर सेक्शन 7B अ पर्सन इज डीम्ड एनरोल्ड इन द म्युनिसिपल इलेक्शन रोल इफ. 7B मध्ये काय म्हणलेलं आहे, अ पर्सन इज डीम्ड एनरोल्ड इन द म्युनिसिपल इलेक्शन रोल. म्हणजे एका व्यक्तीचं नाव म्युनिसिपल इलेक्शन रोल मध्ये आलेलं आहे असं कधी समजलं जाईल. ऑप्शन ए आहे दे आर ओव्हर 18 इयर्स ओल्ड, जेव्हा ते 18 वर्षापेक्षा जास्त वय होईल त्यांचं. दुसरं आहे देअर नेम इज इन एनी वॉर्ड रोल. वॉर्ड जे प्रभाग यादी आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये जर नाव आलं तर समजलं जाईल की म्युनिसिपल इलेक्शन रोल मध्ये पण नाव आलेलं आहे. तिसरं आहे दे पे प्रॉपर्टी टॅक्स, टॅक्स भरल्याच्या नंतर नाव येईल. आणि चौथं आहे दे हॅव अ वोटर ID कार्ड. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग इथे कधी समजलं जाईल की एक व्यक्ती जो आहे त्याचं नाव म्युनिसिपल इलेक्शन रोल मध्ये आलेलं आहे, हे कधी समजलं जाते, तर जेव्हा त्या व्यक्तीचं नाव वॉर्ड यादीमध्ये आहे तेव्हा हे समजलं जाईल की त्याचं नाव म्युनिसिपल इलेक्शन रोल मध्ये पण आहे. त्यामुळे ऑप्शन बी जे आहे हे बरोबर आहे. देअर नेम इज इन एनी वॉर्ड रोल. जेव्हा त्यांचं नाव त्या वॉर्ड रोल मध्ये येईल तेव्हा ते इलेक्शन रोल मध्ये पण म्युनिसिपल इलेक्शन रोल मध्ये पण त्यांचं नाव आहे असं कन्सिडर केलं जाईल. ओके. राईट. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 10. हे सगळे जे काही आपण डिस्कस करतोय हे आपण आपल्या लेक्चर्स मध्ये जो कंटेंट घेतलेला आहे त्या कंटेंटच्या आधारावरती काढलेले हे प्रश्न आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. व्हॉट इज द पेनल्टी ड्युरेशन इफ अ पर्सन फेल्स टू सबमिट इलेक्शन एक्सपेन्सेस विदाउट जस्टिफिकेशन. कारण ते किती खर्च आला, निवडणुकीमध्ये किती खर्च आला त्याबद्दलचं पूर्ण तुम्हाला तिथे अकाउंट सबमिट करावं लागते की एवढा एवढा मला खर्च आला. आणि मग काही कारण असलं तर ठीक आहे कन्सिडर केलं जाऊ शकते किंवा मला काही टेक्निकल कारण आले होते म्हणून मला तो खर्च सबमिट करता आला नाही. पण जर काही कारण नाहीये विदाउट जस्टिफिकेशन जर तुम्ही सबमिट नाही करू शकत आहेत इलेक्शन मध्ये किती खर्च झाला ते, त्या केसमध्ये पेनल्टी ड्युरेशन किती राहते. ऑप्शन ए 1 इयर राहते, ऑप्शन बी 2 इयर्स राहते, ऑप्शन सी 3 इयर्स राहते आणि ऑप्शन डी 6 इयर्स राहते. सो व्हॉट इज द पेनल्टी ड्युरेशन इन दॅट केस. जर तुम्ही इलेक्शन एक्सपेन्सेस सबमिट नाही करू शकले तर 3 वर्षाचं तिथे पेनल्टी ड्युरेशन राहते. ठीक आहे. तसं आधी आपण बोललो किंवा कुठं 2, कुठं 6, कुठं 3 असं बऱ्याचशा ठिकाणी आहे. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा 3 वर्षासाठी तिथे पेनल्टी राहते. 3 वर्ष तो व्यक्ती इलेक्शन मध्ये भाग घेऊ शकणार नाही. राईट. सो 3 इयर्स जर इलेक्शन एक्सपेन्सेस भरता नाही आले वेळेत तर 3 वर्षाचं तिथे काय होणार आहे, डिस्क्वालिफिकेशन होणार आहे. म्हणजे सबमिट करायचंय किंवा किती पैसा खर्च झाला. राईट. सो तसा तो भाग आहे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 11 बघा. व्हेन वॉज महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट फर्स्ट पब्लिश्ड इन बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट. कधी हा कायदा पहिल्यांदा पब्लिश केला गेला बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट मध्ये. ऑप्शन ए आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी आहे 21 डिसेंबर 1949, ऑप्शन सी आहे 26 जानेवारी 1950,
आणि ऑप्शन डी आहे 29 डिसेंबर 1949. सो हा कायदा जो आहे हा बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट त्या काळामध्ये जे असायचं, सो त्या गॅझेटमध्ये कधी पब्लिश झाला तरी तारीख महत्वाची आहे 29 डिसेंबर 1949. ठीक आहे, या तारखेला हा कायदा गॅझेटमध्ये पब्लिश केला गेला. ओके, पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 12. What is the minimum and maximum number of councillors per ward as per 2024 amendment to this act? जे मागच्या वर्षी जी अमेंडमेंट झाली त्यानुसार एका वॉर्ड मध्ये मिनिमम किती काउन्सिलर असले पाहिजे आणि मॅक्सिमम किती काउन्सिलर असले पाहिजे. सो मिनिमम आणि मॅक्सिमम आकडा काय ते विचारतात. ऑप्शन ए आहे 2 ते 6 म्हणजे मिनिमम 2 मॅक्सिमम 6. ऑप्शन बी आहे 1 ते 4. ऑप्शन सी आहे 3 ते 5 आणि ऑप्शन डी आहे 4 ते 6. सो या कायद्यामध्ये काय सांगितलेलं किंवा 4 काउन्सिलर असलं तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे 4 काउन्सिलर असलं तर चांगलं आहे. 3 पेक्षा कमी नसावं आणि 5 पेक्षा जास्त नसावं. म्हणजे मिनिमम 3 मॅक्सिमम 5, 4 असेल तर चांगली गोष्ट आहे असं तिथे सांगितलेलं आहे. तर मग नंबर ऑफ काउन्सिलर्स इथे काय असायला पाहिजे. ऑप्शन सी 3 ते 5 म्हणजे मिनिमम 3 आणि मॅक्सिमम 5 असा तो आकडा आपल्याला तिथे बघायला मिळतो. ठीक आहे, ऑप्शन सी याचं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 13. रिझर्वेशन्स बद्दल बरेचसे महत्वाचे पॉइंट्स यामध्ये आलेले आहेत. सो त्यापैकी हा प्रश्न आहे, व्हॉट इज द मॅक्सिमम रिझर्वेशन पर्सेंटेज अलाउड फॉर बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स इन कॉर्पोरेशन्स. जे बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी मॅक्सिमम रिझर्वेशन किती असणार आहे. 15%, 33%, 27% आणि 50% असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. सो व्हॉट इज द मॅक्सिमम रिझर्वेशन पर्सेंटेज. इट इज 27%. ठीक आहे, 27% मॅक्सिमम तेवढं रिझर्वेशन बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजनसाठी तिथे सांगितलेलं. ऑल्सो हे पण सांगितलेलं की जेवढ्या जागा आहेत, टोटल ज्या जागा आहेत त्या महानगरपालिकेमध्ये त्याच्या 50% पेक्षा जास्त रिझर्वेशन नसलं पाहिजे हे पण तिथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, सो ह्याचं उत्तर काय असायला पाहिजे. ऑप्शन सी 27%. ओके, पुढचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 14. अ नॉमिनेटेड काउन्सिलर डज नॉट हॅव राईट टू विच ऑफ द फॉलोइंग. आता काउन्सिलर जे आहेत नगरसेवक हे दोन प्रकारे आपण बघतो. एक इलेक्टेड काउन्सिलर असणार आहेत आणि एक नॉमिनेटेड काउन्सिलर असणार. इलेक्टेड काउन्सिलर बद्दल त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की एवढी लोकसंख्या असेल तर मिनिमम किती काउन्सिलर तिथे त्या भागामध्ये असतील आणि मॅक्सिमम किती असतील. सो लोकसंख्येच्या आधारावरती त्यांनी पूर्ण तो एक चार्टच त्यामध्ये दिलेला आहे कायद्यामध्ये. आणि इथे नॉमिनेटेड काउन्सिलर बद्दल म्हणतात. नॉमिनेटेड जे अगेन त्याच्यावरती अजून एक प्रश्न पण पुढे आहे. सो नॉमिनेटेड काउन्सिलर जे आहेत त्यांना कोणत्या गोष्टीचा अधिकार नाहीये. ऑप्शन ए टू अटेंड दी कमिटी मीटिंग्स. ऑप्शन बी वोट इन दी कॉर्पोरेशन मीटिंग्स. ऑप्शन सी सर्व ऑन वॉर्ड कमिटी आणि ऑप्शन डी सर्व दी पब्लिक. आता ऑप्शन डी जो आहे तो तसाच कॅन्सल होईल. मग पब्लिकला सर्व नाही करायचं मग कशाला काउन्सिलर, राईट. तसा एक भाग झाला. सो नॉमिनेटेड काउन्सिलर जे आहेत त्यांना एक जो राईट नाही आहे ते कोणत्याही कॉर्पोरेशन मीटिंग मध्ये वोट नाही करू शकत. ठीक आहे, वोटिंगचा राईट तिथे नाही आहे. म्हणजे ते मीटिंग अटेंड करू शकतात, त्यानंतर वॉर्ड कमिटीमध्येही ते राहू शकतात, पण वोटिंगचा राईट तिथे येत नाही. तो एक भाग आहे. किंवा कोणत्याही कमिटीचे ते चेअरपर्सन तिथे निवडले जाऊ शकत नाही, तो देखील एक पॉइंट येतो. पण इथे वोटिंगचा राईट नाही आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. सो याचं उत्तर ऑप्शन बी असायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 15. अंडर विच सेक्शन are disputes related to disqualification of councillors are referred to a judge. कोणत्या सेक्शनच्या अंडर जज कडे रेफर केले जातील डिस्प्यूट्स रिलेटेड टू डिस्क्वालिफिकेशन ऑफ काउन्सिलर. सेक्शन 10, सेक्शन 11, सेक्शन 12, सेक्शन 13. मग या कायद्याच्या कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत ते डिस्प्यूट रेफर केले जातील. तर उत्तराचं काय पाहिजे. सेक्शन नंबर 12 आहे बघा. सेक्शन नंबर 12च्या अंडर हे दिलेलं आहे. किंवा जर काही असं काही डिस्प्यूट वगैरे झाला तर तुम्ही जजला तो मुद्दा रेफर करू शकता. अगेन जज म्हणल्यावरती पण त्यामध्ये अजून एक स्पेसिफिक पार्ट येतो किंवा पुणे शहरासाठी वेगळं एक प्रोव्हिजन आहे आणि बाकी शहरांसाठी महाराष्ट्रामधल्या वेगळं प्रोव्हिजन आहे, राईट. सो जे जज म्हणल्यावरती पुणे शहरासाठी काय तर स्मॉल कॉज कोर्टमध्ये जे जज आहेत सो ते जज म्हणून कन्सिडर केले जातील. म्हणजे जज म्हणजे कोण, पुणे शहरासाठी स्मॉल कॉज कोर्ट मधले जज. आणि जे सिव्हिल कोर्ट मधले
म्हणजे जे सिनियर सिव्हिल कोर्ट मधले जे जज आहेत, सो ते बाकी शहरांसाठी जज म्हणून कन्सिडर होतील. एक पुढे प्रश्न पण तिथे दिलेला आहे, पण हे पहिले माहिती असू द्या किंवा हे कोणत्या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे किंवा असे डिस्प्यूट्स जजला रेफर केले जातील, तर ते सेक्शन नंबर 12 येतो, सेक्शन नंबर 12. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 16. ॲज पर सेक्शन 3 who specifies large urban areas for constituting municipal corporation. इवन असा पण प्रश्न एक बनू शकतो किंवा लार्ज अर्बन एरियाज बद्दलची माहिती ही या कायद्याच्या कोणत्या सेक्शन मध्ये दिलेली आहे, तर तो सेक्शन नंबर 3 आहे. ओके. सो कोण स्पेसिफाय करणार किंवा हा लार्ज अर्बन एरिया इथं महानगरपालिका बनवा असं कोण स्पेसिफाय करणार? ऑप्शन ए आहे पार्लमेंट, ऑप्शन बी आहे सुप्रीम कोर्ट, ऑप्शन सी आहे गव्हर्नर आणि ऑप्शन डी आहे स्टेट गव्हर्नमेंट. सो कोण स्पेसिफाय करते म्युनिसिपल कॉर्पोरेशन बनवण्यासाठी लार्ज अर्बन एरिया? तर याचं उत्तर आहे स्टेट गव्हर्नमेंट. ही पॉवर कोणाकडे? राज्य सरकारकडे ही पॉवर दिलेली आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 16 आन्सर आहे ऑप्शन डी. त्यानंतर या कायद्याचा पहिलाच चॅप्टर जो आहे त्यामध्ये डेफिनेशन्स दिलेले आहेत वेगवेगळ्या. मग त्या डेफिनेशन मध्ये डीलर म्हणजे नेमकं कोण असणार आहे? कारण महानगरपालिका म्हणल्यावरती अर्बन एरियाला मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होती आहे, डीलिंग्स होत आहेत. मग त्यामध्ये डीलर हा शब्द वेळोवेळी पुढे कायद्यामध्ये येतो, त्यामुळे इथे त्यांनी डीलरची डेफिनेशन देऊन ठेवलेली. तर हा प्रश्न त्यावरती आहे दॅट हु इज एक्सक्लुडेड फ्रॉम द डेफिनेशन ऑफ डीलर अंडर धिस ऍक्ट. डीलर कोण नसणार? ऑप्शन ए ऑक्शनियर, जे ऑक्शन करतायत अशा प्रकारचे. त्यानंतर ऑप्शन बी आहे ऍग्रिकल्चरलिस्ट, सेलिंग हिज ओन प्रोड्यूस, स्वतःच्या शेतामध्ये काही पीक घेतलेलं आहे आणि तेच विकलं जात आहे. त्यानंतर ब्रोकर अँड फॅक्टर, जे मध्यस्थी करणार आहेत, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. सो डीलर म्हणून कोणाला कन्सिडर केलं जाणार नाही. तर त्यामध्ये दिलेलं आहे स्पेसिफिकली त्यांनी, किंवा जे ऍग्रिकल्चरलिस्ट आहेत त्यांना डीलर म्हणलं जाणार नाही, जे स्वतःच प्रोड्यूस मार्केटमध्ये जाऊन विकतात. त्यासोबतच सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे डीलर म्हणून कन्सिडर होतात जर ते कोणत्या प्रकारचा बिझनेस करतात. पण सिम्पली असं झालं किंवा जसं मी म्हटलं की मला हा पेन पाहिजे, तर मी काय करतो, हे पेन विकत घेऊन आलो, तर मग देवाणघेवाणच झाली, पण म्हणून मला थोडी डीलर म्हणलं जाईल. सो इफ दॅट पर्सन or the government is having this kind of dealing or is having this kind of, you can say, financial interaction, म्हणजे एक प्रकारचं मी पैसे दिले आणि हा पेन घेतला, मग ते मी जर स्वतःच्या वापरासाठी करतोय, कोणताही बिझनेस अँगल नाही आहे, तर त्या केसमध्ये मला डीलर म्हणलं जाणार नाही. त्यासोबतच असं गव्हर्नमेंट करत असेल की स्वतःच्या वापरासाठी डिपार्टमेंटमध्ये काही बेंचेस लागणार असतील किंवा काही स्टेशनरी लागणार असेल, तर स्वतःच्या वापरासाठी जर मागवत आहेत तर त्या केसमध्ये गव्हर्नमेंटलाही डीलर म्हणलं जाणार नाही. पण या प्रश्नामध्ये उत्तर काय असायला पाहिजे? ऑप्शन बी, ऍग्रिकल्चरलिस्ट सेलिंग हिज ओन प्रोड्यूस. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 17 चा आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 18. अंडर व्हॉट कंडिशन it is not necessary to hold an election after a corporation is dissolved. जनरली काय किंवा नियम असा आहे की जर कॉर्पोरेशन डिसॉल्व्ह झाली तर पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये इलेक्शन घ्यावं लागते. ठीक आहे. पण इथे ते काय म्हणतात की अंडर व्हॉट कंडिशन इट इज नॉट नेसेसरी टू होल्ड अन इलेक्शन आफ्टर अ कॉर्पोरेशन इज डिसॉल्व्ड. पहिलं काय ऑप्शन आहे? इफ द मेयर रिझाइन्स, महापौरांनी रिझाईन केलं. दुसरा, इफ द टर्म हॅज एंडेड, म्हणजे जी काय कार्यकाळ होता तो संपलेला आहे, त्यानंतर इलेक्शन घ्यायची गरज नाही असं म्हणतात. तिसरा, इफ द रिमाइंडर ऑफ टेन्युअर इज लेस दॅन 1 year. आणि ऑप्शन डी आहे, इफ द नंबर ऑफ कॅन्डिडेट इज अवेलेबल. आता जनरली काय किंवा जर असं असेल की त्या महानगरपालिकेचा कार्यकाळ जो आहे, म्हणजे 5 वर्षाची महानगरपालिकेची टर्म होती, 5 वर्षाची, पण जर असं झालं किंवा 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर महानगरपालिका डिसॉल्व्ह झाली, 4 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर जर महानगरपालिका डिसॉल्व्ह झाली, तर त्या केसमध्ये हे म्हणतात किंवा पुन्हा इलेक्शन लगेच घ्यायची गरज नाही. म्हणजे असं असेल किंवा 5 वर्षाचा कार्यकाळ होता आणि 2 वर्षामध्ये महानगरपालिका डिसॉल्व्ह झाली, तर इथून काय, मग ज्या तारखेला महानगरपालिका डिसॉल्व्ह झाली तिथून पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये इलेक्शन घ्यायचं असं या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. पण जर इथे कार्यकाळ जो आहे तो 1 वर्षापेक्षा कमी उरला असेल, स्पेसिफिकली 6 महिन्यापेक्षा कमी उरला असेल, तर त्या केसमध्ये इलेक्शन घ्यायची गरज नाही असं या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे.
त्यामुळे उत्तर काय पाहिजे, ऑप्शन सी पाहिजे. आणि जर इथे 1 वर्ष त्याच्यापेक्षा जर म्हणलं की 6 महिन्यापेक्षा कमी तर ते अजून स्पेसिफिकली करेक्ट राहणार. बट दिस कॅन ऑल्सो बी कन्सिडर करेक्ट. किंवा इफ द रिमाइंडर ऑफ दी टेन्युअर इज लेस दॅन 1 इयर, त्या केसमध्ये इलेक्शन्स घ्यायची गरज नाही कॉर्पोरेशन डिझॉल्व्ह झाल्याच्या नंतर. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 18 झाला, त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. व्हॉट इज द रिझर्वेशन कॅप फॉर वुमेन इन डायरेक्टली इलेक्टेड सीट्स इन अ कॉर्पोरेशन? किती रिझर्वेशन कॅप आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये, म्हणजे मग ते शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब, बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन्स आणि ओव्हरऑल पण किती मॅक्सिमम रिझर्वेशन राहू शकते फॉर वुमेन इन दी डायरेक्टली इलेक्टेड सीट्स? ऑप्शन ए आहे 25%, ऑप्शन बी आहे 33%, ऑप्शन सी आहे 40% आणि ऑप्शन डी आहे 50%. आता या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक कॅटेगरी वाईज जेवढ्या जागा रिझर्व्ड आहेत त्याच्या 50% जागा महिलांसाठी रिझर्व्ह असल्या पाहिजे. पण जर असं असेल किंवा एखाद्या ठिकाणी शेड्युल्ड कास्ट, शेड्युल्ड ट्राईब किंवा बॅकवर्ड क्लासेस ऑफ सिटिझन, तर शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब किंवा बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझनसाठी जर एकच जागा रिझर्व्ह आहे समजा, ठीक आहे, होऊ शके एखाद्या एकच जागा रिझर्व्ह आहे, मग त्या एका जागेमध्ये आता कुठे 50% करणार, राईट? सो जर एकच जागा रिझर्व्ह असेल तर त्या केसमध्ये महिलांना तिथे 50% अशा नियमाने रिझर्वेशन मिळणार नाही. सो इफ देर इज ओनली 1 सीट रिझर्व्ड, इन दॅट केस नो सीट विल बी रिझर्व्ड फॉर वुमेन. ठीक आहे. सो हा एक मुद्दा आपल्याला पुढे येतोच त्या कायद्यामध्ये दिलेला आहे. सो अदरवाइज 50% रिझर्वेशन आपण तिथे बनवू शकतो. ठीक आहे. सो ऑप्शन डी इज युअर राईट आन्सर. पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 20. काय म्हणतं बघा, व्हॉट इज द ऑफिशियल इयर डिफाइंड इन दिस ऍक्ट? महानगरपालिकेचं ऑफिशियल इयर काय असणार आहे त्याबद्दल पहिलेच म्हणजे सुरुवातीलाच ते डेफिनेशन्स नावाचा एक सेक्शनच दिलेला आहे आणि त्या सेक्शन मध्ये सगळ्या डेफिनेशन येतात. त्यापैकी एक डेफिनेशन येते ऑफिशियल इयर वरती. ऑफिशियल इयर काय असणार आहे? जानेवारी ते डिसेंबर, ऑप्शन बी आहे एप्रिल ते मार्च, ऑप्शन सी आहे जून ते मे आणि ऑप्शन डी आहे ऑक्टोबर ते सप्टेंबर. सो ऑफिशियल इयर काय असणार आहे तर एप्रिल महिन्यापासून ते पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत, एप्रिल टू मार्च अशी ती सायकल चालती. महानगरपालिकेचं ऑफिशियल इयर नेहमी लक्षात ठेवायचं, डायरेक्टली आपल्याला प्रश्न हा बनू शकतो. एप्रिल ते मार्च राहते. ठीक आहे. या कायद्यामध्ये डेफिनेशन मध्येच त्यांनी हे दिलेलं आहे. Then question number 21. Who can issue instructions regarding the rotation of reserved wards? म्हणजे कोणत्या वॉर्डामध्ये कोणती जागा कोणाला रिझर्व्ह होणार आहे. सो रिझर्व्ड सीट ज्या आहेत त्या रोटेट होत राहतील. एकदा इकडे एकदा ह्याला मिळेल, एकदा दुसऱ्या वॉर्डला मिळेल, एकदा तिसऱ्याला मिळेल. सो रोटेशन वाईज हे पूर्ण चालत राहणार आहे. सो हे कोण ठरवते किंवा कधी कोणाला ती रिझर्व्ड सीट मिळणार आहे? हु कॅन इश्यू इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग रोटेशन ऑफ रिझर्व्ड वॉर्ड्स? ऑप्शन ए आहे स्टेट गव्हर्नमेंट, ऑप्शन बी आहे चीफ सेक्रेटरी, ऑप्शन सी आहे मेयर आणि ऑप्शन डी आहे स्टेट इलेक्शन कमिशनर. आता हा इलेक्शन संबंधित मुद्दा आहे, कोणती जागा कोणता वॉर्ड कोणाला रिझर्व्ह असणार आहे, त्यामुळे हा जो मुद्दा आहे हा स्टेट इलेक्शन कमिशनर यांच्या हातात राहतो. सो स्टेट इलेक्शन कमिशनर कॅन इश्यू ऑल दीज इन्स्ट्रक्शन्स. ओके. सो क्वेश्चन नंबर 21 चा आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन डी हे आन्सर असायला पाहिजे. देन क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 हा प्रश्न आपण आधी जे डिस्कस करत होतो, पुणे शहर आणि बाकी इतर शहर, सो तो हा प्रश्न आहे. हु इज कन्सिडर्ड अ जज अंडर द ऍक्ट फॉर सिटीज अदर दॅन पुणे? कोणाला जज म्हणून कन्सिडर केलं जाईल फॉर सिटीज अदर दॅन पुणे? ऑप्शन ए आहे डिस्ट्रिक्ट जज, ऑप्शन बी आहे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, ऑप्शन सी आहे स्मॉल कॉज जज आणि ऑप्शन डी आहे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन. सो जर पुणे शहर म्हणलं असतं तर स्मॉल कॉज कोर्ट मधले जे जज आहेत त्यांना जज म्हणून कन्सिडर केलं जाईल या कायद्याअंतर्गत, आणि बाकी सगळ्या शहरांसाठी सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन, सो यांना तिथे जज म्हणून कन्सिडर केलं जाईल. या कायद्याअंतर्गत जे प्रोव्हिजन आहेत ते आपण म्हणतो. ठीक आहे. सो या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? ऑप्शन डी सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन. देन क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23. According to section 4, which of the following is not a municipal authority under the act? पुन्हा तेच ते डेफिनेशन मध्ये सगळं म्युनिसिपल ऑथॉरिटी कोण कोण असणार आहेत त्याबद्दलची पण माहिती आलेली. सो म्युनिसिपल ऑथॉरिटी या कायद्याअंतर्गत कोण नसणार आहे
असं ते म्हणतात. ठीक आहे, कायद्याचा कोणता सेक्शन आहे? सेक्शन नंबर 4. ठीक आहे, सेक्शन नंबर 4. मग सेक्शन 1 मध्ये त्यांनी डिफाईन करताना म्युनिसिपल ऑथॉरिटी कोणते कोणते आहेत किंवा म्युनिसिपल ऑथॉरिटी काय आहे हे पहिले डिफाईन केलेलं आहे. पण सेक्शन नंबर 4 मध्ये त्याबद्दल डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे. सो म्युनिसिपल ऑथॉरिटी कोण नाहीये म्हणतात. ऑप्शन ए स्टँडिंग कमिटी, त्यानंतर ऑप्शन बी आहे प्लॅनिंग कमिटी, ऑप्शन सी आहे ट्रान्सपोर्ट कमिटी आणि ऑप्शन डी आहे वॉर्ड्स कमिटी. आता याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीला म्युनिसिपल ऑथॉरिटी कन्सिडर केलं जाते, त्यासोबतच वॉर्ड कमिटी यांना देखील म्युनिसिपल ऑथॉरिटी म्हणून कन्सिडर केलं जाते. जर त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत एखादं ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग बनवलं गेलेलं आहे किंवा दुसरीकडून कुठून एक्वायर केलं गेलेलं आहे तर त्या केसमध्ये ट्रान्सपोर्ट कमिटीला देखील म्युनिसिपल ऑथॉरिटी कन्सिडर केलं जाते. बट त्या यादीमध्ये हे नाव कुठे येत नाही, प्लॅनिंग कमिटी. So under this section 4, planning committee is not a municipal authority under this act. त्यामुळे उत्तर काय पाहिजे? ऑप्शन बी हे तिथं उत्तर असलं पाहिजे. Now moving to the second last question of this session, question number 24 बघा. As per section 5, what is the maximum number of nominated councillor? इलेक्टेड काउन्सिलर बद्दल आधी आपण काही मुद्दे बघितले, तर नॉमिनेटेड काउन्सिलरची मॅक्सिमम संख्या किती असली पाहिजे? ऑप्शन ए 10% ऑफ द टोटल इलेक्टेड और 10 whichever is less. त्यानंतर 20% ऑफ टोटल इलेक्टेड काउन्सिलर्स, देन फिक्स्ड ॲट 10 आणि चौथा आहे नो अप्पर लिमिट. नो अप्पर लिमिट म्हणजे जेवढे इलेक्टेड काउन्सिलर आहेत त्या इलेक्टेड काउन्सिलरच्या 10%. आता उत्तराचं काय? सरळ ऑप्शन ए उत्तर आहे. म्हणजे जेवढे इलेक्टेड काउन्सिलर आहेत त्यांच्या 10% किंवा 10 यापैकी जो आकडा छोटा राहील तेवढे तिथे काय होणार आहेत तर नॉमिनेटेड काउन्सिलर राहणार आहेत. ठीक आहे, म्हणजे जर समजा आपण म्हटलं इलेक्टेड काउन्सिलर 150 आहेत, इलेक्टेड काउन्सिलरची संख्या 150, तर याचं 10% केलं तर किती? आपण म्हटलं 15 आणि दुसऱ्या बाजूला लिहा 10. तर 15 आणि 10 पैकी जो छोटा आकडा राहील सो तेवढे नॉमिनेटेड काउन्सिलर राहतील. अजून एक उदाहरण घेतलं का समजा 90 आहेत, इलेक्टेड काउन्सिलर किती आहेत? 90 आहेत. 90चं 10% म्हटलं 9 होते, दुसऱ्या बाजूला 10 आल्या. 9 आणि 10 पैकी जे छोटा आहे तेवढा नॉमिनेटेड काउन्सिलरचा आकडा राहणार. ठीक आहे, सो त्यामुळे याचं उत्तर काय पाहिजे? ऑप्शन ए या दोघांपैकी जो छोटा असेल तो तिथे आकडा आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, देन फायनल क्वेश्चन नंबर 25. What is the penalty if a councillor construct an illegal structure during their term? अवैध बांधकाम वगैरे काही केलेलं आहे तर त्या केसमध्ये पेनल्टी काय आहे? ऑप्शन ए आहे फाइंड ओनली किंवा त्यांना फक्त फाईन लावला जाईल. ऑप्शन बी आहे डिस्क्वालिफाईड फॉर रिमेनिंग टर्म. समजा 5 वर्षाचं कार्यकाळ तिथे टर्म आहे काउन्सिलरची, तर 5 पैकी 2 वर्ष झालेले तर उरलेले 3 वर्षासाठी डिस्क्वालिफाय होऊन जाईल. जर 2 वर्ष झाल्याच्या नंतर असं काही प्रूव्ह झालेलं आहे की अवैध बांधकाम केलेलं आहे. तिसरं आहे वॉर्निंग नोटीस इश्यूड, फक्त वॉर्निंग देऊन सोडलं जाईल. आणि चौथं आहे टेम्पररीली सस्पेंड केलं जाईल. आता नियम काय यामध्ये? जर हे प्रूव्ह झालं की त्या व्यक्तीने अवैध बांधकाम केलेलं आहे तर त्या केसमध्ये त्याचा जो उरलेला कार्यकाळ आहे, समजा 2 वर्ष होऊन गेले होते, आता उरले 3 वर्ष होते, अजून 5 टोटल असते, तो उरलेला जो कार्यकाळ आहे त्या उरलेल्या कार्यकाळासाठी तो व्यक्ती तिथे डिस्क्वालिफाय होणार आहे. ठीक आहे, सो त्यामुळे उत्तराचं ऑप्शन बी असायला पाहिजे, डिस्क्वालिफाईड फॉर रिमेनिंग टर्म. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न तिथे बघायला मिळतात आणि फॉर्मॅट जो आहे तो काही अशा प्रकारचा आपण एक्सपेक्ट करू शकतो, कारण हे प्रश्न जे आहेत ते बरेच म्हणजे महत्त्वाच्या इश्यूज वरती प्रश्न आहेत. कारण कोणत्याही महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तर एकदम बेसिक गोष्टी झाल्या की कार्यकाळ किती आहे, कधी डिस्क्वालिफाय होते, कधी नाही होत, मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला महत्त्वाच्याच आहेत. त्यामुळे व्यवस्थितपणे याला कव्हर करून ठेवणं गरजेचं आहे आणि अकॉर्डिंगली आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॅच मध्ये पॉइंट टू पॉइंट व्यवस्थित कव्हर करतोय. त्यामुळे सगळ्यांनी एकदा इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून एकदा नक्की ती बॅच बघा आणि जॉईन करून घ्या. आपण तिथे रेग्युलरली तसं आपण पुढे भेटतच राहू. बाकी हे जे काही आपण बोललो आणि आपले जे
इनिशियल काही सॅम्पल नोट्स त्याला आपण म्हणू शकतो. सो त्या पण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती काही शेअर करणार आहोत. सो हे टेलिग्रामचे चॅनल्स आहेत. इग्नाइट तुमच्या ब्रांचनुसार तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल तिघांची सेपरेट चॅनल्स आहेत. सो इग्नाइटचे हे टेलिग्राम चॅनल्स तुम्ही लगेच जॉईन करून घ्या. यूट्यूब चॅनल असेच महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील. त्यामुळे याला सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूब चॅनलला. तुम्हाला काही डाऊट वगैरे पुढे काय वाटला तर नंबर पण दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचे डाऊट रिझॉल्व्ह करून घेऊ शकता. ठीक आहे, तर चालेल, आपण इथे थांबू आता. थँक्यू फॉर जॉईनिंग. थँक्यू व्हेरी मच.